नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीचे मे-जून 2025मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. आणि मे-जून 2025मध्ये झालेल्या शिक्षणक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या निकालाच्या बाबत विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेसंबंधित अभ्यासक्रमाचे प्राप्त गुण पडताळणी करायची असल्यास विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयाने सर्वोत्तर पत्रिकेच्या बाबत खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. हे आपलं स्कॅन कॉपी व रिव्हॅल्युएशनसाठी जे परिपत्रक आलेलं आहे, विद्यार्थ्यांना रिचेकिंग, फोटोकॉपी. जर विद्यार्थ्यांना वाटत असले की आपल्या एखाद्या विषयामध्ये मार्क कमी भेटलेले आहेत परंतु ते वाढू शकतात, किंवा एखाद्या विषयामध्ये 1-2 मार्कांनी विद्यार्थी फेल झाला असेल तर ते मार्क्स आपल्याला वाढवता येतात. जर एखाद्या विद्यार्थ्याला मनापासून वाटत असेल की आपले मार्क्स वाढू शकतात तर आपण रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करू शकता. आता रिव्हॅल्युएशनचे परिपत्रक आलेलं आहे, तर आपण ते कसं करायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. स्कॅन कॉपी, फोटोकॉपी आपल्या ईमेलवरती ID वर अचूक लिहावा. आपण दिलेल्या चुकीच्या ईमेलमुळे स्कॅन कॉपी, फोटोकॉपी आपणास प्राप्त न झाल्यास त्यास विद्यापीठ जबाबदार राहणार नाही. मित्रांनो, आपल्याला स्कॅन कॉपी म्हणजेच काय आणि रिव्हॅल्युएशन म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. स्कॅन कॉपी म्हणजे काय, तुम्ही ईमेल आयडीवरती जी स्कॅन कॉपी तुमची पाठवली जाते. स्कॅन कॉपी म्हणजे तुमचा पूर्ण पेपर पाठवला जातो, जे की एक्झामिनरने चेक केलेला असतो. तर एक्झामिनरनी कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स दिलात हे सर्व त्या तुम्हाला आन्सर शीटवर बघायला भेटेल. तर त्यामुळे 300 रुपये फीस आहे. आणि रिव्हॅल्युएशनमध्ये तुमचा पूर्ण पेपर चेक केला जातो आणि त्याचा 1 महिन्यानंतर निकाल जाहीर केला जातो. त्यासाठी तुम्हाला टोटल 500 रुपये खर्च आहे. तर एखाद्या विद्यार्थ्याला मनापासून वाटत असेल की आपले मार्क्स वाढू शकतात तरच त्यांनी स्कॅन कॉपी व रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की मार्क्स वाढू शकत नाहीत तर त्याचे डिसेंबरमध्ये एक्झाम होते. जे विद्यार्थ्यांनी तिकीटे किंवा फेल झाले आहेत त्यांची, तेव्हा तुम्ही 200-300 रुपये काय त्याची फीस असेल ती सब्जेक्टनुसार भरून तुम्ही परीक्षा देऊ शकता. तर आपण आता रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय कसं करायचं ते बघणार आहोत. रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या लिंकवरती यायचं आहे. YCMURSRVY या लिंकवरती आल्यानंतर तुम्हाला इथं अप्लाय फॉर कॉपी आन्सर ऑफ स्क्रिप्ट रिव्हॅल्युएशन स्टार्ट फ्रॉम द 9/7/2025 आणि लास्ट डेट आहे 21/7/2025. रिव्हॅल्युएशनसाठी लास्ट डेट आहे 22/7/2025. तर सर्वप्रथम तुम्हाला इथं इव्हेंट सिलेक्ट करायचा आहे. मे 2025 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं प्रोग्राम सिलेक्ट करायचं आहे. तुमचं प्रोग्राम असतात. आता आपण BCom 3rd इयरचं चेक करणार आहोत, म्हणजे आपल्याला G02 काढावं लागेल. हे G01 हे